खुशी घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 3. एका बाजूने आपण पाहतोय गावती स्फोट देवदल, तर दुसऱ्या बाजूनं आई काणाई स्फोट नाईकपाडा ए. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वंदेश गुण ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल ऑन साइडला मात्र हवेमध्ये खेळले गेलेत. झाली आहे मिस्टेक. ऑयडिश लॉंगांच्या दिशेनं झेल मात्र सुटला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग वंदेश गुणला जीवनदान मिळालं गेलंय. सागर जोगारी आणि वंदेश गुण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओमकार हिलीम पहिल्या बॉलवरती ओमकारने या ठिकाणी संधी बनवली होती, परंतु संधीचं सोडं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. पुढील बॉल पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस दुसऱ्या बॉलवरती देखील संधी उपलब्ध केली आणि यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट मात्र डाऊन झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य जोगारी. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला गेलाय आदित्यच्या माध्यमातून. पुढील बॉल हो यावेळेस पुन्हा एकदा वेगवान बॉल होता, परंतु दिशा थोडीशी वेगळी पाहायला मिळाली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या थोडासा मात्र बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू मात्र वाईट घोषित केला. पंच आपण पाहतोय रुपेश दांडेकर यांना त्याला साथ देण्याकरता स्कोरलिस्टचे पंच अंकुश गुवारी. हो ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताने ऑन साइडला. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक होताना पाहायला मिळते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वारंवार चुका निश्चितच होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दैव देतं आणि कर्म देतं असंच म्हणावं लागणार आहे. या चुका निश्चितच ज्या वेळेस चेसिंगला सुरुवात होईल त्यावेळेस अगदी बाबलीच्या काट्याप्रमाणे टोचल्या जातील, यात काही शंका नाहीये. आदित्य जुगारीचा झेल मात्र इथून सोडलाय. झेल थोडासा मात्र कठीण होता. पुढील बॉल हवाई स्ट्रोक खेळले गेलेत आणि हा झेल देखील झाला आहे ड्रॉप. ईशो मात्र हा झेल पकडण्याकरता आले होते. बॅट्समॅन महेंद्र पवार देखील रजा घेत आहेत. यावेळेस आपण पाहतोय सागरला देखील जीवनदान मिळाले गेले. आदित्य जोगारीला देखील जीवनदान मिळाले गेले. त्याचा फायदा मात्र इथून उचलला जाईल का हे देखील पाहणं योग्य आहे. फुल टॉस बॉल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद अनुजा, थँक्यू सो मच. या षटकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले 11 अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा. सुरुवात ही खूप चांगली झाली. पुन्हा एकदा गावदेव स्पोर्ट देवदल संघाकरिता वंदेश गुण आउट झाल्यानंतर मात्र आदित्य जोगार यांनी सर्व सूत्र जे आहेत ते हाती घेतलीत. केशव हिलीम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉलला उडवलाय. माहीमचा हलवा आणि मैदानाच्या आतमध्ये सागर जोगारीचा हा जलवा. ऑन फायर षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. बाउंड्री पंचाने निश्चितच बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. स्वतःच्या फालोत्रमध्ये पकडला जाईल झेल. समाप्त होतोय खेळ तो म्हणजेच सागर जोगारी ह्या बॅटरचा. एक तुम्हारी एक हमारी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वसई तालुका आदिवासी असोसिएशन माध्यमातून आई गावदेवी चषक 2026. त्यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ जोगारी झालेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे परंतु 2 विकेट मात्र डाऊन झालेत गावदेव स्पोर्ट देवदल संघाचे. केशव हिलीम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चेंडू फेकून झाले 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झालाय. 22च्या सुरामध्ये एक धाव धाव फलकावरती ऍड केली गेली आहे. पुढील बॉल ओ यावेळेस प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. बॅटर अगदी वेगाने फिरवली होती. नाही ना तलवार आहे ना ती अगदी वेगाने फिरवली होती परंतु वार होता होता राहिलाय. यावेळेस अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. धाव फलक यावेळेस थांबला गेले 22 अंकांवरती. 1.5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 22. पुढील बॉल हो अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. धाव फलक आहे ते म्हणजेच 22 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग अजून एक षटक बाकी आहे आणि या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल घेऊ एक छोटासा आपण डीजा ब्रेक. हो यावेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय.
चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलीवर. ऑल इज गोल्ड. शेर बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं छोड़ता है. आणि या ठिकाणी आपल्याला दाखवलंय रघुनाथ जोगारी यांनी हा षटकार. टायगर अभी जिंदा है. धन्यवाद. थँक्यू सो मच. या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पोचलं गेलंय 28 आकड्यांवरती. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय मिस झालेत एक्सटी रक्षक. त्याच्यानंतर थर्डमॅन. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. व्हाईट वर्सेस वाईज म्हणजेच हा पंजा. 5 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. थँक्यू सो मच. धावा कशा येऊ द्या. सध्या तरी गावदेवी स्पोर्ट देवदल देखील हेच म्हणत असेल. धावा येऊ द्या आणि येऊ द्या. यावेळेस आपण पाहिलं तर मग बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर काही चुका ज्या आहेत त्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. भुऱ्या गांगोडा हा बॉलर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सरळ बॅटने यावेळेस स्ट्रोक खेळले गेले. रघुनाथ जोगारी मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पोचलं जाईल. 34 34 अंकांवरती 34 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुऱ्या गांगोर्डचा हा पुढील बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये यावेळेस हा झेल मात्र होताना पाहायला मिळाला. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. कदाचित मग 40चा आकडा क्रॉस केला जाईल. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू देखील आहे वाईट. आव्हान त्याच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. धाव फलक पोचले गेले 37 अंकांवरती. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. एका बाजूने आपण पाहिला तर एक टॅलेंट, दुसऱ्या बाजूनं एक्सपेन्स असलेला खेळाडू. यावेळेस बॉलला उडवलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. 6 धन्यवाद. थँक्यू सो मच. 40चा आकडा मात्र इथून पार केलाय परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. कदाचित मग 50चा आकडा देखील क्रॉस केला जाईल का. आदित्य जोगारी ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग आज पूर्णपणे फॉर्म मध्ये पाहायला मिळाला आदित्य जोगारी. वाकड्या तिकडे बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. ठोक डाला षटकार. अबाव अभी बजाव डीजे वाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलक पोचलं गेलं 49 आकड्यांवरती. पूर्णपणे आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालंय. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि सध्या आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये सुटलंय षटकाराची लय बेकार हवा.
सध्या तरी धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 49 आकड्यांवरती. 49 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग आदित्य जोगारे याचा शो मात्र ऑन झालाय. फुल टॉस बॉल, लाल लाल मिरची, हिरवा हिरवा देठ, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर, थेट षटकार. निश्चितच बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. बिमर आहे की मग नाही. यस, नोचा इशारा आलाय, म्हणजेच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. कमरेशावर चेंडू हाताळलाय आणि त्याच्यावरती अक्षरशः आदित्य जोगारी हात तुटून पडलाय. षटकार आणि षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचलं गेलंय 56 या आकड्यांवरती. अजून सुद्धा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4 षटकार आलेत आणि इथून काय 5वा आला तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सचिव अविनाशी ठाकरे यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट देखील लागू होतील गावदेवी स्फोट देवदल संघाला. पाहूया 15 टी शर्ट करता हा बॉल असणार आहे गावदेवी स्फोट देवदल संघाकरता. इथून जर षटकार आला तर मग 15 टी शर्ट हे लागू होतील. 3 हिटचा बॉल देखील आहे. हो, समोरच्या दिशेने खेळले गेलेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुसरे धावेचा प्रयत्न तो देखील होतोय सक्सेसफुल. कदाचित तिसरी देखील होते की काय. वा वा वा, रघुनाथ जोगारी जबरदस्त धावलेत. अक्षरशः थकले होते, परंतु 3 धावा मैदानाच्या आतमध्ये या पलून पूर्ण केलेत. या 3 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलं 59 या आकड्यांवरती आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 60 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील हा मॅच जिंकण्याकरता आई कानाई स्पोर्ट नाईकपाडा या संघाला. क्रिकेट हाय तो जीव की प्राण, जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, पोर्तिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट. थँक्यू सो व्हेरी मच डेझिंग. चला आता आपण या कॅप्टन्सचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. अब्राकाडब्रा, खुलच्या सेम सेम. आता खुलच्या सेम सेम मध्ये आपण पाहूया की कोणाचा लक फॅक्टर कोणाला साथ देते, कोणाला थांबवते आणि कोणाला पुढे घेऊन जात आहे. कॅप्टन आले, एका बाजूने मयूर आहेत, दुसऱ्या बाजूने प्रदीप असतील. या आपण एका बाजूने एक कॅप्टन्स, इकडे एक आपण टाका. आपण एक उचला, एक आपण उचला. ही बायची आहे, ती राहू दे तिकडे. मॅच कोणाची आहे ती बघूया आपण. युक्ती 11 वालई पाडा विरुद्ध क्या बात आहे. जो जिता वो सिकंदर. डबल धमाका. जो संघ जिंकेल तो मात्र जाईल पुढे. टॉस करूया आपण. युक्ती 11 वालई पाडा टीम. प्रदीप या, प्रदीप टॉस. अब तेरा क्या होगा कालिया. आमचे कॅमेरामॅन कार्तिक देखील खुश आहेत. ग्रेट वर्क कार्तिक. टॉस या करूया. जास्त आता मात्र चर्चा नाही करणार, लगेच ठरवा आपसमध्ये. चला ओके, ऑल इज वेल.
छापा. टॉस बघितलं तर मग वालाईपाडा टीम काय बॉलिंग डेफिनेटली आपण बघतोय टॉस जिंकला गेला वालाईपाडा टीम मध्ये. यानंतरची मॅच सोनसरी स्पोर्ट्स तांबळमार विरुद्ध युक्ती 11 वालाईपाडा. टॉस जिंकला गेला युक्ती 11 टीमने आणि डिसाईड केलं की बॉल फर्स्ट. या मॅच कडे लक्ष आहे कारण की जो जिंकेल ना तो थेट जाईल बघितलं आपण तर मग अंतिमच्या मॅच मध्ये म्हणजे चौथ्या फेरीमध्ये. परंतु तिसऱ्या फेरीमध्ये आता लढावं लागेल नाही तर नुसती मोठी फाईट करावं लागेल. कारण की स्वप्न पूर्ण करायचं आहे ना तर पुढच्या दिशेने जायचं आहे. नक्कीच जाऊया कमेंट बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समोरचक मित्र विजयजी भोई. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. टी फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्याकरता या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग पंच नो बॉल. पंचांकडनं परमिशन घेतली नव्हती आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहिलं तर मग हा नो बॉल असणार आहे. चला बाउंड्री पंच. म्हणजेच 5 धावा इथे आलेत. फ्री हिटचा बॉल. हा डॉट बॉल आलाय. गेले 5 अंक होती. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा बनव. आणि शंकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती सागर जोगारी. इथून 2 धावा मात्र पूर्ण केले. 2 धाव्याने धावफलक पोचले गेले 7 अंकांवरती. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र हा संपन्न झाला. प्रत्येक बॉलला मात्र येते धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार आहे, अनुभवा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. आणि क्रिकेटच्या पटलावर तर निश्चितच आपण पाहतोय जोपर्यंत तुम्हाला संधी मिळाली आहे तोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा करत राहा. पुढील बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. भरपूर काळ हवेमध्ये शेड्यूल आपण पाहिलं होतं परंतु 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेत. या 2 धावेने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. इथे आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ आहे तो इथून संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चितच ज्या स्ट्राईक रेटनं निश्चितच जायचं आहे रन रेटनं तो रन रेट मात्र निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. हो अखूळ टप्प्याची लेन होते. बॅट केली थोडीशी लवकर फिरली गेली आणि निश्चित आपण पाहिलं तर मग चेंडू थोडासा मात्र हळूवारपणे निघून गेला. हा चेंडू येतो डॉट. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15. अजूनही हा जिंकण्याकरता 45 धावा
अजून सुद्धा बनवाव्या लागणार आहेत. आकाश जोगारी नंबर 2चं षटक नंबर 2चं षटक मात्र इथून फेकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आकाश जोगारी हे गोलंदाज मात्र सज्ज झालेत. शंकर पवार ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळत आहेत. डाव्या हाताचे बॅटर शंकर पवारला आपण पाहू शकाल ऑन स्ट्राइक वरती मोठे वार करण्याकरता तो देखील ओळखला जातोय. क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. खोटा पॅच लेन होती ऑन साइडला खेळले गेलेत. ओ नशीब नाहीयेत या ठिकाणी. एकदा स्टॉप झालाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुचलं गेले 17 अंकांवरती. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु हा बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. आपल्यामध्ये असलेली जिद्द जी आहे ती मात्र बाहेर काढावी लागणार आहे. नाहीतर मग हा सामना सहजपणे गावदी स्पोर्ट देवदलच्या बाजूने झुकला जाईल. पुढील बॉल फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस ऑन साइडला. अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळालाय. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर समालोचन आहेत विजय भोये त्यांच्यावरती निशाणा साधला होता. षटकार येतोय. षटकाराच्या सायना धावफलक आपण पाहिलं तर पोचलं गेलंय 23 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. हा चेंडू येतो डॉट. षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर पुन्हा डॉट बॉल फेकला गेला आकाश या गोलंदाजाने. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली. धाव फलक झाले गेले ते म्हणजे 24. अजूनही इथे आपण पाहिलं तर मग 36 धावा 8 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. ओ मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला समोरच्या दिशेनं. आदित्य जोगारी मात्र वेगाने पुढे आले होते, मात्र बॅकअप चांगला मिळाला. एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 25 आकड्यांवरती. इथून परफेक्ट झडप घ्यावे लागणार आहे. 7 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता. अजूनही आपण पाहिलं तर मग 35 धावा अजूनही हव्या आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 25 लागले गेलेत. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये या 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल. या ठिकाणी नक्की काय घडलंय. यस, हा बॉल देखील आहे वाईट. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा टप्पा आपण पाहिला तर थोडासा ऑस्टमच्या बाहेर पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी देखील हा वाईट बॉल
या ठिकाणी जाहीर केलाय. हो, सुंदर स्ट्रोक आहे ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत वाईडिस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज आपण पाहिलं तर नागेश पवारचा देखील खेळ आउट. ना 34 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. 6 चेंडू 34. प्रत्येक बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवावा लागणार आहे. प्रणित गोंड बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग हा आहे वाईट. वाईट सुरुवात झाली षटकाला. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला तर मग वाईट हाताला. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 ना. 6 चेंडू मध्ये 33 अजून सुद्धा हव्या आहेत. ओ, सुंदर चेंडूच्या हातांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावा. 5 चेंडू मध्ये 5 षटकार आले तरी मात्र 30 बनवू शकतायत. इथून हा जर सामना जिंकून देईल आई काणाई स्फोट नाईकपाडा संघाला तर तो स्वतः गोलंदाज असणार आहे. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटरची जी खेळण्याची शैली आहे ती अगदी आपण पाहिली तर मग खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय हा झेल पकडण्याकरता, परंतु एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली आहे. विजय संघाला मात्र इथे वाटचाल मिळाली आहे. चिठ्ठीमध्ये नाव निघालंय विजय संघाचं. पुढील बॉल, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. शेवटचं षटक आपण पाहिलं तर मग ऐकाणाई स्फोट नाईकपाड्याच्या माध्यमातून भुऱ्याने हाताळला आणि पूर्णपणे त्या षटकावरती आक्रमण केलं गेलं. 4 षटकार त्या षटकामध्ये आल्या. हो, यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू आपण पाहिला तर वाईट, फक्त औपचारिकता राहिली आहे. इथून आपण पाहिलं तर मग अजून 2 चेंडूंचा खेळ जो बाकी आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते ओमकार हिलीम. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डॉट. स्विचचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गावदेवी स्फोट देवदळ संघ या ठिकाणी विजय झाला नाही तर मग डबल विजय प्राप्त झाला असंच म्हणावं लागणार आहे. कारण चिठ्ठीमध्ये नाव निघालं होतं विजय संघाचं, कारण विजय संघाला चिठ्ठीच्या द्वारे पुढे वाटचाल दिली गेली आहे.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोनच संघामध्ये एका बाजूनं संघ असणार आहे आई सोनसरी स्फूड तांबडमाळ, तर दुसऱ्या बाजूनं संघ पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच युक्ती 11 वालेपाडा. नुकताच झालेल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पुन्हा एकदा केला गेला आदित्य जोगारी या फलंदाजानं. आदित्य जोगारी आपण